लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसच्या आज महत्त्वाच्या बैठका आहेत। सकाळी काँग्रेसची सीडब्ल्यूसी तर दुपारी सीईसीची बैठक होती। सीडब्ल्यूसीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा निश्चित केला जाणार आहे अशी माहिती आहे। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटू शकतो। महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होऊ शकते। अमित शहांसोबत चर्चा करून राज्यातल्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष आहे। मुंबई भाजप कोर कमिटीचा आज पुन्हा बैठक होतीये। मुंबईतल्या 3 जागांचा तिढा अजूनही कायम आहे। मुंबईतल्या रंगशारदामध्ये दुपारी ही बैठक होतीये। भाजपचे मुंबईतील सर्व खासदार आणि आमदार यावेळी उपस्थित असतील। पुण्यात आजही महायुतीची समन्वय बैठक होणार आहे। वडगाव शहरी, कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ही बैठक होतीये। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करतील। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटासह मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित असतील। मिशन 400 पारसाठी पंतप्रधान मोदी आज केरळ दौऱ्यावर आहेत। पलक्कडमध्ये त्यांचा रोड शोचं आयोजन करण्यात आले। त्यानंतर तामिळनाडूच्या सेलममध्ये त्यांची भव्य सभा पार पडेल। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि नांदेड दौऱ्यावर आहेत। सकाळी यवतमाळमधल्या उमरखेडमध्ये, दुपारी पिंपळगाव महादेव, त्यानंतर अर्धापूर नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या आज सभा होणार आहेत। सोलापुरातल्या महाविकास आघाडीचा उमेदवार सुशीलकुमार शिंदेंनी जाहीर केलाय। प्रणिती शिंदेंच्या नावाची घोषणा सुशीलकुमार शिंदेंनी केली आहे। प्रणिती सारख्या विद्वान लोकप्रतिनिधीला संसदेत पाठवून पुन्हा एकदा सोलापूरचं नाव दिल्लीत गाजवू द्या असं आवाहन सुशीलकुमार शिंदेंनी केले। त्यामुळे सोलापुरातून प्रणिती शिंदे लढणार असल्याची चर्चा सुरू आहे। रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंविरोधात 200 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी दिल्यानं यावल, रावेर या तालुक्यांमधील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। यानंतर वरणगाव इथल्या पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर यांनी मिळून 200 पेक्षा अधिक जणांनी पदाचे राजीनामे दिले। राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख आणि मंत्री धनंजय मुंडेंनी शेकापला सूचक इशारा दिलाय। रायगडमध्ये तुमची 2,500 मतंही राहणार नाहीत असा इशारा धनंजय मुंडेंनी शेकापला दिलाय। शेकापकडून सुनील तटकरेंवर टीका करण्यात आली होती। अलिबागमध्ये राष्ट्रवादीची 2,500 मतंही नाहीत अशी टीका शेकापनं केली होती। त्याला मुंडेंनी प्रत्युत्तर दिले। माढा लोकसभेसाठी महायुतीचे 5 आमदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आहेत। त्यामुळे निंबाळकरांचं पारडं मजबूत असल्याचा दावा केला जातोय। माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक आमदार संजय शिंदे यांच्या टेंभुर्णीतल्या फार्म हाऊसवर झाली। नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला सोडावी या मागणीसाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत। भाजपचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांच्या समोरच त्यांनी घोषणा देत आंदोलन केलं। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी नाशिक भाजप मुख्यालयात हा प्रकार घडलाय। श्रीनिवास पवारांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर सुनील तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। श्रीनिवास पवार यांचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे। अजित पवार एकटे नाहीत, संपूर्ण बारामती मतदारसंघ आणि महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी असल्याचं तटकरे म्हणाले। सांगली लोकसभेसाठी सांगली जिल्हा काँग्रेस मुंबईत आक्रमक झाली आहे। विश्वजित कदमांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली। सांगलीसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। मात्र तिकीट काँग्रेसचं विशाल पाटील यांनाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली। अहमदनगरमध्ये भाजप पदाधिकारी बैठकीत लोकसभा उमेदवार सुजय विखेंनी 5 वर्षातल्या चुकांबद्दल जाहीर माफी मागितली। नगरसाठी भाजपनं त्यांना पुन्हा तिकीट दिले। त्यासाठी भाजप कार्यकर्ते आढावा बैठक झाली। त्यात विखेंनी माफी मागितली, तर त्यांनी चुका मुद्दाम केल्या का हेही त्यांनाच माहीत असा टोला यावर आमदार राम शिंदेंनी लगावलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या मागचा ससेमिरा अजूनही थांबत नाहीये। आता राजन साळवींचा पुतण्या दुर्गेश याची ठाण्याच्या एसीबी विभागीय कार्यालयात चौकशी करण्यात येईल। एसीबीच्या पोलीस अधीक्षकांसमोर ही चौकशी होईल। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह यावर निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधात शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे। अजित पवारांना 6 फेब्रुवारीला राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं होतं। त्याविरोधात शरदचंद्र पवार पक्षानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली।
लोकसभा निवडणूक निमित्तानं केंद्रीय निवडणूक आयोगानं 6 राज्यातील गृहसचिव हटवलेत. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार तसंच झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडचे गृहसचिव हटवलेत. निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांनाही पदावरून दूर केले, तर मिझोरम आणि हिमाचलमधील सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांची बदली केली.